13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी असंख्य महिलांची जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक। 3 दिवस अगोदर झाला लैंगिक अत्याचार, पोस्को दाखल। 36 वर्षीय आरोपी अटक। मात्र आरोपीकडून तक्रार मागे घेण्यासाठी फिर्यादीला खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी। त्यामुळे असंख्य महिलांचा जिल्हा पोलीस अधिकारी कार्यालयासमोर जमाव। आरोपीवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी। पोलिसांचा तगडा बंदोबस्त। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वीकारलं निवेदन। यायला पाहिजे होतं त्या मुलीला, आज ते का नाही आली? सरपंच असल्यावर ते बाई सरपंच आहे, तो सरपंच नाही कोण? हा मंगेश, त्याची आई सरपंच आहे, आई पाहिजे होती, त्याची आई पाहिजे होती ना। एवढ्या बायामध्ये तिची मुलगी नाही का? एवढ्या बायाची मुलगी आहे, तिची नाही आहे, तिने यायला पाहिजे ती सरपंच बाईनं। मुलगी तिच्या इतकी, ती तिच्यावर जर अत्याचार होते आम्ही काय करावं? आमचं काय? कारण आम्ही तर छोटेच आहोत ना। ठीक आहे, मी समजदार आहे, ते म्हणतायत की तुम्ही नंबरवर फोन करा, हे करा। माझं ठीक आहे, माझ्याकडे मोबाईल आहे, हिच्याकडे कुठून मोबाईल? हिचे आई बाबा देतील का? मग ती काय करेल? आम्ही तुम्ही जर घरात जाऊन करत आहे तर आम्ही काय म्हणा? आमच्या इथे कोणीच घरी नसते, सगळ्यांचे आई बाबा शेतात जातात, सर्व गरीब आहेत, काय करतील? आम्ही ठीक आहे, माझे मम्मी पप्पा घरी असतात, मी करू शकते, माझ्या घरी कोणी येणार नाही। मला बहीण नाही, पण ह्या माझ्या बहिणी नाही आहेत का? आणि जर आज तिच्यावरती वेळा माझ्यावर नसेल का? कशावरून समजावं आम्ही की आम्ही सेफ आहे? आम्ही कशावरून समजावं? कारण आमच्या घरात येऊन जर ही घटना होते तर आम्ही करावं काय? काय मागणी तुमची आता? आरोपी अटक आहे? हो, त्याला अटक झालीच पाहिजे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे। आम्हाला शहराला पाहिजे की आमच्या सोबत परत घडलं नाही पाहिजे असं, कारण छोटी गोष्ट नाहीये। आम्ही घरात नाही आलो नव्हतो तर आम्हाला त्याच्या घरामधून बघतो, वाईट नजरेने तो आम्हाला कसा पण बघतो आमच्याकडे, तो आम्हाला पाहिजेच नाही, आमच्या वाड्यामध्ये पण नाही पाहिजे आणि गावामध्ये पण नाही पाहिजे, त्याला कठीण शिक्षा झाली पाहिजे। आमचं असंच म्हणणं आहे की तो येट्यातल्या बायाले, त्या येट्यातल्या बायाचं त्याचं असंच म्हणणं आहे की आमची अज्ञान लेकरं आहे, पोरी आहे, तर हा जसं आमच्या येटामध्ये पाहिजे नाही। आज ते ह्या पोरगीच्या टायमाला अशी घटना घडवली देणं, तर मग जसं आता आज ह्या पोरगीने घटना घडवली तर 2 दिवसानं कोणीही मुलगीले घटना घडवू शकते। आज तुम्ही केअर नाही घेसाल, आज सरपंचानं बी समजा, सरपंचाची सरा गावाची लेखबाई असते तर सरपंचानं एवढं खिजायला नाही पाहिजे होतं। लेखबाई समजा सगळ्याची, सरपंचाची बी असते, सरा गावाची बी असते, तर जसं एवढं त्यांना खिजायचं काम नाही होतं। काही खिजायचं काम होतं का? सांगा काय मागणी तुमची? कसं केली इथं? आमची मागणी अशीच आहे की बा त्याला अटक पाहिजे। कंप्लेंट करायला जातो त्यावेळेस तर कंप्लेंट तर लवकर होतच नाही, पण मंगेश सावडीची वाट पाहायला जाते तेव्हा कुठे कंप्लेंट होते आणि कंप्लेंट झाल्यानंतरही आमच्यावर व कंप्लेंट करायच्या आधीपासूनच आमच्यावर प्रेशर टाकलं जातं की बा केसा मागे घ्या। आता मला सांगा, अल्पवयीन मुलगी, त्याच्यावर एवढा गंभीर गुन्हा झाला, तिच्यासाठी अख्खं गाव गोळा झालं आणि या व्यक्तीने प्रतिनिधी म्हणून त्या मुलीच्या बाजूनी आणि त्याच्या घरच्या बाजूनी उभं राहायला पाहिजे का त्या आरोपीच्या बाजूनी त्यांनी उभं राहायला पाहिजे? याचं उत्तर आम्हाला तुमच्याकडून पाहिजे। आणि उलट जर आम्हाला अशा धमक्या दिल्या जातात, जर तुम्ही जर कंप्लेंट वापस जर नाही घेतली तर आम्ही तुमचे फिर्यादी जे तुम्ही आहेत आमचे जे, तर आम्ही तुमच्यावर 354 सारखे गंभीर गुन्हे करू। जर तुम्ही आणि असं जर आम्ही त्याची गोष्ट मान्य नाही केली तेव्हा आमच्यावर 354 सारखा गुन्हा दाखल झाला। 4 दिवस झाले आरोप फरार आहे, त्याला पकडण्याचं सोडून आम्हाला फिर्यादींनाच अटक करण्यात येऊन राहिलं, फिर्यादींवरतीच गुन्हे दाखल होऊन राहिले। आज मला सांगा, एक गरीब व्यक्ती आहे, त्याच्या मुलीवर अत्याचार झाला आहे, त्याच्यावरती जर त्या व्यक्तीच्या वरती जर कोणी जर 354 सारखी जर गंभीर गुन्हा दाखल केला तर त्याच्याजवळ काय पर्याय राहतो? त्याला तर कंप्लेंट वापस द्यावंच लागते। माझं बोलणं होऊ द्या, त्याला तर कंप्लेंट वापस द्यावं लागेल की नाही लागेल? जेव्हा तो कंप्लेंट जर त्यांनी जर वापस घेतली नाही तर मग तो कुठून पैसा पुरवेल? म्हणून त्याला मजबुरीनं त्याला कंप्लेंट वापस घ्यावंच लागेल। आणि आपल्या ज्या मुलीवाडी म्हणजे त्यांच्यासाठी काय त्याला मोकाट सोडावं? माझं एवढं म्हणणं आहे, आपलं म्हणणं सांगायचं। आणि बोरागडी पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारची दलालीचा प्रकार व्हायला नको। सर, आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचूच दिल्या जात नाही।
तुमच्याच नावाखाली ते चालते, आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचूच दिलं जात नाही. तुमच्यापर्यंत मी सांगितलं की तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचूच दिलं जात नाही. हा मंगेश जो आहे तो तुम्ही भेटीला या. बरं सर. हो सर. हो सर. 2 मिनिट. हो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.